नांदेडमध्ये शनिवारी 11 एप्रिलच्या सकाळी अचानक जमिनीला हलकासा धक्का बसला। काही सेकंदाकरिता सगळं थांबल्यासारखं वाटलं। लोक घाबरून घराबाहेर धावलेत। नेमकं काय घडलं? शनिवारी सकाळी साधारणतः 8:45 ते 46 मिनिटांच्या सुमारास नांदेड शहर आणि परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। काही सेकंदाकरिता जमिनीला कंप जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। शहरातील अनेक भागांसह बारसगाव परिसरातही लोक घाबरून घराबाहेर पडलेत। सकाळच्या वेळेमुळे अनेक जण घरातच होते, त्यामुळे अचानक झालेल्या या घटनेने एकच गोंधळ उडाला। अधिकृत माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड जवळील हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे या गावात असल्याचे समोर आले आहे। या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही। मात्र अचानक आलेल्या या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण काही काळ कायम होतं। तज्ज्ञांच्या मते अशा सौम्य भूकंपाचे धक्के सहसा मोठे नुकसानकारक नसतात, मात्र सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे। सुदैवाने या भूकंपात कोणतीही मोठी हानी झाली नाही, परंतु अचानक आलेल्या या धक्क्याने नागरिकांना हादरवून टाकलंय। गणेश धोंडीबा नायकवाडे आहे। आम्ही राहणार बारसगाव येथील आहोत। आज सकाळी 8:45 आम्हाला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। जेव्हा आम्हाला भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हा आमच्या गावातील सर्व मंडळी ही बाहेर रस्त्यावर येऊन सगळे एकच चर्चा झाली की भूकंपाचा धक्का जाणवला। आणि काही जणांचं असं म्हणणं होतं की आमच्या घरावरचे जे पत्र आहेत ते असे हल्ल्यासारखे वाटले आम्हाला। सगळेजण एका जागी बाहेर येऊन एकच चर्चा होती की आमच्या इथं भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। जेव्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आम्हाला, तेव्हा आम्ही घरातून बाहेर आलो। जेव्हा हे जनावरे कुत्रे वगैरे जे आहेत ते सगळे रस्त्यावरती आले। आम्ही सर्व तरुण मंडळी हे ते सर्वजण आम्ही रस्त्यावरती आलो जेव्हा आम्हाला भूकंपाची सौम्य जाणवली तेव्हा।